राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे बाके बिहारी लाल की जय हो, वृंदावन बिहारी लाल की जय हो, वृंदावन धाम की जय हो, राधा रानी की जय हो, पंढरीनाथ भगवान की जय हो, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय हो, सब संतन की जय हो, सब भक्तन की जय हो। जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री सीताराम, नमः पार्वती पतये, हर हर महादेव। भक्तवांछा कल्पतरो करुणा सिंधो कृपा सिंधो करुणा वरुणालय सच्चिदानंद घन भगवंताच्या असीम अनुग्रहाने भगवंताची लीलाभूमी श्री वृंदावन धाम या ठिकाणी येऊन श्रीकृष्ण भगवंताची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवताचा रसपान आपण सर्वजण करतोय। हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा काल आणि या कालामध्ये जाणारा प्रत्येक क्षण हा अतिशय परम पावन आणि भाग्याचा आहे। श्रीकृष्णमती परिवार आयोजित वृंदावन यात्रा या माघ महिन्यामध्ये या भगवंताच्या भूमीमध्ये येऊन आपण सर्वजण भगवतमय कृष्णमय होण्यासाठी आपल्या हृदयाचे द्वार उघडे केलेत। आपलं सर्वांचं स्वागत आहे। कालच आपण पाहिलं की गोपींनी जेव्हा प्रवेश केला रासमंडलामध्ये तेव्हा भगवंताने सगळ्यांचं स्वागत केलं। स्वागतम ओ महाभागा, स्वागतम ओ महाभागा, प्रियम किम किर्वा करवाणि वह, व्रजस्यानामयं कश्चित् भृतागमन कारणम। हे महाभाग्यवान गोपींनो, आपण या कुंजवनामध्ये आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। वृंदावनामध्ये येणारा भगवंताकडे येणारा त्याचं भगवंत स्वागत करतो। पण पुढे विचारलं होतं प्रियम किम करवाणि वह, तुमचं काय मी प्रिय करावं, काय हवंय तुम्हाला। आणि पुढे विचारलं होतं व्रजस्यानामयं कश्चित् भृता का गमन कारणम, तुम्ही या व्रजभूमीमध्ये आलात, इथे येण्याचं कारण काय तुमचं। तसं आपल्याला हे मी विचारतो की इथं आलात तुम्ही, वृंदावनमध्ये आलात, ब्रजभूमीमध्ये आलात, येण्याचं कारण काय तुमचं। कारण कारणाशिवाय कोणी कुठं जात नाही, काहीतरी कारण असायला पाहिजे ना। आमच्या शास्त्रामध्ये असं म्हटलंय, न मंदोपि प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते। एखादा मंद व्यक्ती सुद्धा आपल्याला काहीतरी कारण नसेल तर कशामध्ये प्रवृत्त होत नाही। काहीतरी करायचं तर कारण पाहिजे काहीतरी। तसं भगवंताने सर्व गोपींना विचारलं, आपण या ठिकाणी आलात, काय कारण आहे, आपलं काय कारण आहे। वृंदावनला आपण आलात, काय कारण आहे आपलं। ज्याच्या त्याच्या मनामध्ये वेगवेगळे कारण घेऊन आले असतील प्रत्येक जण। कोणाच्या मनामध्ये कारण असेल
संसाराचा अभाव असेल तर ही वस्तू मला मिळावी म्हणून मी कृष्णाकडे आले. मुलाचं लग्न होत नसेल तर ते व्हावं म्हणून मी कृष्णाकडे आले. घरामध्ये सुख समाधान मिळावं म्हणून मी कृष्णाकडे आले. आरोग्य नाहीये, आरोग्य मिळावं म्हणून कृष्णाकडे आलोय किंवा आले. नवरा माझ्या मुठीमध्ये नाही म्हणून मी आले किंवा ती माझ्या मुठीमध्ये नाही म्हणून मी आलोय. कारण तर अनेक असू शकतात. काय कारण आहे आपले? मंगलताई, काय कारण आहे ते आल्याचं? वा, जीवनाचं सार्थक व्हावं म्हणून आलोय. पण त्या सार्थकतेची काय व्याख्या असेल ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. जीवनाचं सार्थक व्हावं म्हणून आलोय, किंबहुना वृंदावनामध्ये यायचंय कृष्णाला मागण्यासाठी नाही. ऐका, ओढ ऐका. बहुत से लोग वृंदावन में आते हैं भगवान से मांगने के लिए. यहाँ भगवान से मांगने के लिए नहीं, भगवान को मांगने के लिए आना है. देवा संसारातल्या अनेक गोष्टी मागितल्यात आतापर्यंत, मिळाल्या पण नाही मिळाल्या असं नाही. रडून पडून आम्ही त्या मिळून घेतल्यात. दागिने असेल, पदार्थ असेल, कपडे असेल, डोळे वटारून मागून घेतलेत, डोळ्यातून अश्रू काढून मागून घेतलेत. मिळालं नाही असं नाही, मिळालं. पण एवढं मिळाल्यानंतर हे आता बस पुरे झालं असं कधीच वाटलं नाही. अजून हवंय, अजून हवंय असंच वाटतंय. पण एकदा का त्या भगवंताचं प्रेम मिळालं, आपण जे म्हटलात ना, जीवनाचं सार्थक करण्यासाठी आलोय, ती सार्थकता कधी मिळेल? त्या भगवंताचं प्रेम मिळालं आणि ते प्रेम आपल्या हृदयामध्ये प्रस्फुटित झालं. ते प्रेम आपल्या हृदयाला परिपूर्ण करता झालं की मग वाटतं की सगळं काही मला मिळालं. म्हणून का आलोय आम्ही इथं? तर इथं यायचं भगवंताकडून काही मागण्यासाठी नाही. आता वस्तू नकोय, आता तू पाहिजे. तुम्ही म्हणाल का हो, त्याला मिळून काय भेटणार आहे आम्हाला? आम्हाला तर बऱ्याच गोष्टीची गरज आहे. आम्हाला बऱ्याच वस्तू पाहिजे. आम्हाला दागिने पाहिजे, आम्हाला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, आम्हाला पदार्थ पाहिजे, आम्हाला धान्य पाहिजे, आम्हाला शेती पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय कृष्णाला घ्या. मग कृष्णाला घेतलं तर आम्हाला काय मिळेल? एक गोष्ट सांगतो आपल्याला आणि मग कथेमध्ये प्रवृत्त होऊया. एका राजाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या नगरामध्ये अशी दौंडी पेटवली की आज माझा वाढदिवस आहे आणि ज्याला जी वस्तू पाहिजे ती घेऊन जा. आपला दरबार त्याने खुला केला, आपला सगळा खजाना त्याने खुला केला, आपला कोशाग्रह त्याने उघडं केलं आणि ज्याला जो पदार्थ पाहिजे, ज्याला जी वस्तू पाहिजे ती घेऊन जा. राजाने आपला खजाना उघडा केला हे लोकांना कळाल्यानंतर झुंबड उडाली सगळ्यांची. प्रत्येक जण आपल्याला काय लुटता येईल, आपल्याला काय मिळवता येईल यासाठी गर्दी प्रत्येकाने केली, झुंबड उडाली. प्रत्येक जण वस्तूला घ्यायला लागला. कोणी मुकुट घेतला, कोणी राजाचा घोडा घेतला, कोणी दागिने घेतलेत. एक जण तर म्हणला राजाचा आसनच द्या. प्रत्येकाने आपल्याला आवडणारी वस्तू घेतली. एक सज्जन मनुष्य होता, तो राजाकडे असा टक लावून पाहत होता. राजा म्हटलं तुला नको का काही? पाहिजे ना म्हटलं. मग घ्या, एवढ्या वस्तू पडलेल्या आहे, त्यातली वस्तू घेऊन जा. म्हटलं या वस्तूमध्ये नाही माझं समाधान राजे साहेब. मग तो आला आणि राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हटलं, राजाला म्हटला की मला वस्तू नको आहे राजा, मला तू पाहिजे. आणि त्याचा परिणाम असा झाला की राजा त्याच्या मागे निघाला आणि राजा त्याच्या मागे निघाल्यामुळं सगळं राज्य राजाच्या मागे निघालं. म्हणून नुसते पदार्थ मिळवण्याचा प्रयत्न आपण जर करू तर पदार्थ मिळेल आणि भगवंताला मिळवण्याचा प्रयत्न केला तर भगवंताचं सगळं राज्य आपलं होत असतं. अहो साधा व्यवहाराचा नियम आहे.
ज्या दिवशी मुलगी आपल्या माहेराचा त्याग करते, आपल्या नावाचा त्याग करते, आपल्या सर्वस्वाचा त्याग करते आणि लग्न होत असताना आपल्या पतीचं नाव धारण करते, त्याच्या कुळाला धारण करते आणि परिणाम असा होतो की पतीची सगळी संपत्ती तिची होऊन जाते. होती की नाही? तसं अध्यात्मामध्ये सुद्धा भगवंताचं अस्तित्व, भगवंताची शरणागती प्राप्त करून घेतली की त्याचं सगळं काही प्राप्त होतं. वृंदावन में क्यों आते हो, बार बार वृंदावन में क्यों आते हो? तो जब तक कारण मिलता है वृंदावन में आने का, तब तक यह आना सफल नहीं है, सफल नहीं है. जिस दिन वृंदावन में आने का कारण ही न मिले, समझ लेना चाहिए कि वृंदावन में आना हमारा सार्थक हो गया. म्हणजे काय? हे सूक्ष्मता आहे बरं. प्रेम कशाला म्हणायचं? प्रेम कशाला म्हणायचं? की ज्याच्यामध्ये काही कारण राहत नाही आणि कारण जर असेल तर त्याच्यामध्ये तो व्यवहार असतो, त्याला प्रेम म्हणत नाही. जेव्हा विनाकारण माणसं एकमेकांना भेटतात, का आले तुम्ही आमच्या घरी? माहिती नाही, तुम्हाला भेटावं असं वाटलं. काय कारण? कारण माहिती नाही, फक्त तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतं म्हणून आलो. जेव्हा विनाकारण माणसं एकमेकांना भेटतात, समजावं त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झाला. आम्हाला विनाकारणाचं माहिती नाही, सगळ्या गोष्टी कारणाशिवाय करायच्या नाहीत. पण वृंदावनामध्ये कशासाठी यायचं? की विनाकारण यायचं. इथं आल्यानंतर आनंद वाटतो. किती वेळा वृंदावनामध्ये? मला तर वाटतं साधारणतः माझी तर आता ही इथं येण्याची किती वेळ आहे मी मोजून ठेवलं नाही, पण प्रत्येक वेळा येत असताना त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून भगवंताच्या भूमीमध्ये यायचं, येऊन इथलं संपादन, प्रेम संपादन करायचं. और वो प्रेम देने वाले जो है वो भगवान नहीं, वो प्रेम देने वाली लाडली है. लाडली याने श्री राधाजी है. म्हणून इथे येऊन कृष्णाच्या भजनापेक्षा भजन जास्त करायचं ते श्री राधाजींचं. कसं बरं? काय कारण? काय आहे का? काय बघ ना काय म्हणतात. लहान लेकरू असावं, त्या लहान लेकराला शृंगार करण्याचं माहिती नाही. आता त्या मुलाला त्या वडिलांच्या जवळ द्यायचं असेल तर आई काय करते? इसका आवाज कम करतो भैया थोडासा. आवाज हा माईक का. त्या बाळाचा शृंगार आई सुंदर करते. आवाज जो घूम रहा है ना उसको थोड़ा सा कम करो. श्री राम श्री राम श्री राम. और मुझे रिटर्न आने दो मेरा जो है थोड़ा सा. श्री राम श्री राधे श्री राधे श्री राधे. ठीक है, पहला वाला थोड़ा सा रहने दो. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. ठीक है, पहला जैसा था रहने दो वैसा. श्री राधे. बापाने मुलाला घ्यावं यासाठी मुलाला काहीच करता येत नाही. छोटंसं बाळक असेल, मग आई काय करते? त्या मुलाला आंघोळ घालते. त्याच्या अंगाला काही घाण लागलेली असेल तर ती घाण काढून टाकते. त्या बाळाला सुंदर असं काजळ लावते, त्याला सुंदर सुंदर कपडे घालते. इतकं चांगलं ते बाळ दिसायला लागतं की बाप बाहेरून आला की त्या मुलाला उचलून घेतो त्याचे पापे घेतो. तसं भक्ती परंपरेमध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा कामनेंचं घाण लागलेली आहे, गलिच्छता आलेली आहे. कामक्रोधाची मलिनता आपल्याला आलेली आहे. मग राधा राधा नाम घेतल्याने होतं काय? ती राधारूपी माता आपल्यासारख्या बालकांना स्वच्छ करते, सगळी मलिनता घालवते आणि एवढं जीवाला सुंदर करते की त्या श्रीकृष्ण भगवंताला राहवत नाही आणि तो भगवंत त्याच्या हृदयाला आपल्याला लावतो. हो ना, राधा 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 या नामाचं उच्चारण का करायचं? की आमच्या जीवनातल्या सगळ्या मलिनता, आमच्या जीवनातले सगळं जे कामक्रोधात्मक जे आहे ते निघून जावं आणि भगवंताने आमचा स्वीकार करावा म्हणून
नाम लेना है लाडली जी का। ओ बेसहारों को सहारा तेरे बरसाने में है। वाह।